नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मुंबईला ऑरेंज अलर्ट। 24 जून पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा मोठा इशारा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यात गेल्या 2 आठवड्यापासून रेंगाळलेल्या मान्सूनने अखेर पुन्हा एकदा दमदार एंट्री केलेली आहे। मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली। पहाटेपासूनच मुंबईतील विविध भागात पावसाच्या सरी कोसळत असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे। हवामान विभागाने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील 2 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला। मुंबईच्या पश्चिम उपनगरासह अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, दादर, वरळी आणि लोअर परळ परिसरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली। नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालेले आहे। गेल्या काही दिवसापासून उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली होती। साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर सक्रिय होणारा मान्सून यावेळी तब्बल 15 ते 17 दिवस उशिरा आला आहे। त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती। मात्र आता पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने आशेचा किरण दिसू लागलेला आहे। कोकणातही मान्सूनने पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळ परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या सरीमुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे। विशेषतः भात पिकाच्या रोपांना या पावसाचा फायदा झालेला आहे। मात्र जिल्ह्यातील इतर भागामध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातही अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केलेले आहे। वसहत शहरासह ग्रामीण भागात झालेल्या जोरदार सरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। तरीही शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून पासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अंतर्गत भागामध्ये मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। 24 ते 28 जून दरम्यान अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान तज्ञांच्या मते एल निनोचा प्रभाव, कोरड्या हवेचे प्रवाह आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव यामुळे मान्सूनचा वेग मंदावलेला आहे। मात्र आता परिस्थितीत बदल होऊन अजून दक्षिण कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे। एकूणच गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला पाऊस आता राज्यात पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे। आगामी काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष हवामानाच्या पुढील घडामोडीवर लागलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।